ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रनचं आयोजन। 7,000हून अधिक मुंबईकर यामध्ये सहभागी होणार। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत नशामुक्त मुंबईचा नारा। फडणवीसांची प्रतिक्रिया। तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, मास दाखवू नकोस, आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ वन यांची रोहित पवारांवर टीका। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगची फी वसुली करणाऱ्यांकडून गुंडगिरी। 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। शिवीगाळ करणाऱ्या गुंडांना जाब विचारल्यानंतर पत्रकारांना मारहाण। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना अटक। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे दिले होते आदेश। गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुख यांचं वक्तव्य। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कुणबी समाज आक्रमक। मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार। शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा। तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या यात्रेचं आयोजन। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार। अतिवृष्टीमुळे बीडमध्ये 3,55,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सरकारनं आता तत्काळ मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभामध्ये सन्मान देण्यात येणार। पंतप्रधान मोदींकडून मोहनलाल यांचं अभिनंदन। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1 लाख म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांची अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B हा व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार। अमेरिकेची माहिती। भारताला दुबळा पंतप्रधान मिळालाय। H-1B व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेनं वाढ केल्यानंतर राहुल गांधींची मोदींवर टीका। राहुल गांधींकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचाही संदर्भ। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRPमध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी। आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। रायगड, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, बीडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सातारा, सांगली मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। आशियाई चषकात आता सुपर 4चे सामने। दुबईत आज पुन्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार। पाकला पराभवाची धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज। रेलनीरच्या दरामध्ये 1 रुपयांची घट। 1 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांऐवजी आता 14 रुपये आणि 500 मिली बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये द्यावे लागणार। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।